जसं ग्रामीण भागातील मुलांचं स्वप्न असतं तसं माझं पण एक स्वप्न होतं की वर्दी अंगावर असावी आणि त्यातल्या त्यात PSIच व्हायचं असं माझं लहानपणापासून 10वी-12वी पासूनच स्वप्न होतं. पण 12वी पर्यंत घरची परिस्थिती तशी बरी होती. परंतु 12वी झाल्यानंतर वडिलांचे पाय कट झाले. बरं, कशामुळे? शुगरचं गँगरिंग झाल्यामुळे त्यांचे पाय कट झाले अरे बाप. आणि त्यांच्याच ऑपरेशनला बराचसा खर्च झाल्यामुळं मलाच माझं शिक्षण सोडून कामाला जावं लागलं. 7-8 लाख रुपये खर्च झाल्यामुळं मला पण काम सोडावं लागलं आणि घरचा करता माणूस घरात झोपून राहिल्यामुळं 6-7 महिने ते पूर्ण हॉस्पिटल त्यांचं चालू होतं. त्यामुळं ते घरात राहिल्यामुळं मग मला पण काम करावं लागलं आणि मग मी मेडिकलमध्ये काम केलं 1 वर्ष आणि त्यानंतर मग BScचं शिक्षण सोडून आर्ट्सला ॲडमिशन घेतलं बरं. BAला आणि मग त्या काळात मी सकाळी फिजिकलला जायचो 8 वाजेपर्यंत आणि 8:30 वाजता कॉलेजला जायचो 8:30 पावणे 9ला आणि तिकडून आल्यानंतर 11 वाजता मग छोटासा व्यवसाय वडिलांनी चालू केला होता. ते नाचणी पापडचे पॅकेट तयार करायचो 11 ते 2 वाजता. 2 वाजता ते टू व्हीलरवरती पॅकेट घेऊन हॉटेल्सला विकण्यासाठी जायचो. छोटासा नारी अशा भागामध्ये तुमच्या आमच्या आजूबाजूच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्ये आणि धाराशिव पासून असं फिरून ते पॅकेट विकून यायचो आणि मग संध्याकाळी 7-8 वाजता आल्यानंतर येताना पण ग्राउंडवर जाऊन यायचो पोरांपाशी बघून की काय चालू आहे मुलांचं एक वातावरणामध्ये राहण्यासाठी तिकडून जाऊन यायचो.